नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न फार्मसी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी बी फार्म सेकंड इयर सेमिस्टर 3 या सब्जेक्टमधील बॅक्टेरियाला ओव्हरलुक करणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्हाला एक डायग्राम दिसत असेल स्क्रीनवरती, ज्याचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया किंवा बॅक्टेरियल सेल। ठीक आहे, आता आपलं जसं ह्यूमनचं सेल आहे सेम लाईक दॅट बॅक्टेरियाचं सेल असणार आहे, बट ह्याच्यामध्ये काही मेजर डिफरन्सेस असतात सेलमध्ये, प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक। ठीक आहे, तर मग ते डिफरन्सेस आपल्याला लक्षात ठेवावे लागतात, किंवा बाकी सगळ्या गोष्टी तर सेमच असतात, किंवा जे काही आतमधले कंटेंट असतात तर प्रत्येकाचं फंक्शनही सेमच असणार आहे। तर मग आपण बघतो बॅक्टेरियाचं सेल किंवा स्ट्रक्चर। ठीक आहे, तर ह्याला आपण दोन पार्टमध्ये सांगू शकतो, आउटर पार्ट्स अँड इनर पार्ट्स। आउटर पार्ट्समध्ये येईल बाहेरचे जे काही लेयर्स असतील ते, फॉर एक्झाम्पल कॅप्सूल, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन, ज्याला आपण सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन असंही म्हणतो। आणि मग इनर साईडला येईल सायटोप्लाझम, आणि सायटोप्लाझममध्ये असलेले अदर पार्ट्स ज्याला आपण सेल ऑर्गॅनेल्स असं म्हणत असतो। मग बॅक्टेरियाच्या सेलमध्ये काय काय बघा, फर्स्ट आहे कॅप्सूल, देन सेल वॉल, सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, इन सायटोप्लाझम रायबोझोम्स, न्यूक्लिओइड्स, पिलाय, प्लास्मिड अँड इन्क्लुजन बॉडीज। एक एक्स्ट्रा स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहे ज्याला आपण नाव दिलेलं आहे फ्लॅजेला। ठीक आहे, मग ह्या प्रत्येक स्ट्रक्चरचं एक वेगळं फंक्शन असणार आहे। फॉर एक्झाम्पल आपण जर कॅप्सूलबद्दल पाहायचं म्हटलं तर कॅप्सूल काय आहे, आउटर मोस्ट लेअर आहे, ते थिन असू शकतं, थिक असू शकतं, रिजिड असू शकतं, किंवा फ्लेक्झिबलही असू शकतं अकॉर्डिंग टू देअर अरेंजमेंट ऑफ दॅट मटेरियल। ठीक आहे, कशापासून ते बनलेलं आहे ह्यानुसार ते आपण ठरवू शकतो की थिक आहे, थिन आहे, रिजिड आहे किंवा फ्लेक्झिबल आहे। ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये जनरली असतं वॉटर, पॉलिसॅकराइड्स, ग्लायकोप्रोटीन ज्याला आपण पॉलीपेप्टाइड्स असं म्हणत असतो। तर ह्या सगळ्या कंटेंटपासून बनलेलं असतं कॅप्सूल, जो की आउटर मोस्ट लेअर आहे। त्याचं फंक्शन काय असेल, मग आउटर साईडला आहे म्हणजे काय, हा काय करणार आहे, प्रोटेक्ट करतं। ठीक आहे, प्रोटेक्शनचं काम करतं, अटॅचमेंटचं काम करू शकतं। ठीक आहे, प्रिव्हेंट करतं एन्व्हायरमेंटल कंडिशन्सपासून त्या सेलला किंवा सेलमधल्या आतमधल्या कंटेंटला, हे त्याचं फंक्शन होईल। त्यानंतर येतं सेल वॉल, कॅप्सूल नंतर येणारा जो पार्ट आहे तो आहे सेल वॉल। सेल वॉल पण रिजिड असू शकतो, आउटर पार्ट आहे जो की सेल मेम्ब्रेनच्या आउटर साईडला आहे, बट इनसाइड दी कॅप्सूल। कॅप्सूल आणि सेल मेम्ब्रेनच्या मधला पार्ट किंवा मधला लेअर ज्याला आपण म्हणतो सेल वॉल। ठीक आहे, हे आपल्याला ऑस्मोटिक लायसिसपासून प्रोटेक्शन देण्याचं काम करतं सेल वॉल। त्यानंतर सेल मेम्ब्रेन आपण बघितलेलं आहे स्ट्रक्चर ऑफ सेलमध्ये मेम्ब्रेनचं काय काम असतं, ते परमिएबल असतं, सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणतो आपण त्याला। ठीक आहे, कुठले कंटेंट आतमध्ये आले पाहिजेत किंवा कुठले नाही यायला पाहिजेत हे जे डिसाईड करण्याचं काम जे असतं ते असतं ह्या मेम्ब्रेनचं। ठीक आहे, जे सेलला लागत आहे ते ह्या मेम्ब्रेन थ्रू पास केलं जातं। त्यानंतर आपण पाहूयात सायटोप्लाझम। सायटोप्लाझम सर्वांना माहिती आहे, लिक्विड जेल लाईक स्ट्रक्चर असतं, कंटेंट असतं आतमध्ये सेलच्या पूर्ण ओव्हरऑल स्प्रेड झालेलं, ज्याला आपण सायटोप्लाझम असं म्हणतो। आणि त्यामध्ये असतात सेल ऑर्गॅनेल्स जे की एम्बेडेड कंडिशनमध्ये असतात। ठीक आहे, मग त्यानंतर आहे न्यूक्लिओइड्स। न्यूक्लिओइड्स म्हणजे आपले क्रोमोझोम्स। ठीक आहे, बॅक्टेरियल सेलमध्ये जनरली काय असतं, DNA, RNA अँड सम अमाऊंट ऑफ प्रोटीन्स। ठीक आहे, क्रोमोझोम सर्वांना माहिती आहेत, DNA आणि RNA, ज्यालाच आपण न्यूक्लिओइड्स असं म्हणतो, जेनेटिक मटेरियल। ठीक आहे, त्यानंतर येतं रायबोझोम। स्मॉल बॉडीज आहेत ज्या की आपल्याला तुम्हाला दिसत असतील सर्क्युलर फॉर्ममध्ये, ज्याला आपण म्हणतो रायबोझोम्स। रायबोझोमचं मेन फंक्शन आहे फॉर्मेशन ऑफ प्रोटीन किंवा सिंथेसिस ऑफ प्रोटीन। प्रोटीन सिंथेसिससाठी रिस्पॉन्सिबल असणारा सेल ऑर्गॅनेल किंवा सेल कंटेंट किंवा सेलमध्ये असणारं एखादं स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो रायबोझोम। रायबोझोममध्ये काय होतं, मग प्रोटीनचं सिंथेसिस होत असतं। त्यानंतर एक स्ट्रक्चर तुम्हाला दिसत असेल इन्क्लुजन बॉडीज। ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक ग्रॅन्युल्स असतात जे की काय करतात, सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्समध्ये स्प्रेड झालेले आहेत, ओव्हरऑल प्रेझेंट असतात। ह्यांचा रोल काय आहे, तर इट ॲक्ट ॲज अ स्टोरेज ऑफ एनर्जी सोर्स म्हणून, किंवा एनर्जी स्टोअर करण्याचं काम इन्क्लुजन बॉडीज करत असतात। किंवा हे अजून एक रोल पाहायचा म्हटलं तर ऑस्मोटिक प्रेशर जे असतं ते रिड्यूस करण्यासाठी पण इन्क्लुजन बॉडीज रोल प्ले करत असतात। इन्क्लुजन बॉडी सिम्पली काय आहे, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात जे की स्टोरेजचं काम करतं, एनर्जी स्टोरेज म्हणून ॲक्ट होत असतात, ज्यालाच आपण म्हणत असतो इन्क्लुजन बॉडीज। ठीक आहे, त्यानंतर एक स्ट्रक्चर दिसतं आहे तुम्हाला फ्लॅजेला।
फ्लॅजेला काय आहे, जर तुम्ही जर डायग्राम बघितली तर तुम्हाला लक्षात यायचं असेल, ते एक टेल लाईक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, त्याला एक पर्टिक्युलर लेंथ असणार आहे, लॉंग असतं ते, सिलेंडर लाईक स्ट्रक्चर असेल, त्याचं हेअर लाईक प्रोजेक्शन पण आपण म्हणू शकतो. ठीक आहे, हे बॅक्टेरियल सेलला मूवमेंट करण्यासाठी रोल प्ले करतं. ठीक आहे, ज्याला आपण मोटिलिटी असं म्हणत असतो. त्यानंतर पिलाय दिसतंय तुम्हाला, सेम लाईक फ्लॅजेला बट शॉर्ट असतील, शॉर्ट हेअर लाईक प्रोजेक्शन ज्याला आपण म्हणतो पिलाय. दोघं पण कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, मूवमेंटसाठी किंवा मोटिलिटीसाठी. लक्षात आलं आहे? आय होप तुम्हाला हा व्हिडिओ लक्षात आला असेल. आपण इथे फक्त बॅक्टेरियल सेलला ओव्हरलुक केलेला आहे. प्रत्येक पार्टचं किंवा प्रत्येक पार्टचे एक डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येऊन जाईल. आपण इथे थोडक्यात डिस्कस केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल फ्लॅजेलाबद्दल जर पाहायचं म्हटलं तर प्रत्येक गोष्टीचे एकापेक्षा जास्त फंक्शन असणार आहेत. फ्लॅजेलाचं फक्त मुवमेंटसाठीच नाही तर रिप्रोडक्शनमध्ये पण रोल आहे, सिक्रिशनमध्ये पण आहे किंवा सेन्सिंगसाठी पण फ्लॅजेला रिस्पॉन्सिबल आहे. तरी तुम्हाला वाचल्यानंतर इझिली लक्षात येऊन जाईल. आपण इथे फक्त ओव्हरलुक केलं आहे की ॲक्च्युली बॅक्टेरियल सेलमध्ये कोणते कोणते पार्ट्स असतात आणि त्यांना आपण थोडक्यात डिस्कस केलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ लक्षात आला असेल, समजला असेल आणि आवडलाही असेल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, कमेंट्स करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच तुम्ही बेल आयकॉनलाही प्रेस करू शकता जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी मोटिवेशन असेल. धन्यवाद.